सॉरी मगाशी इंटरप्शन झाल्यामुळे परत आपण एक व्हिडिओ बघतोय. हा थेरम आपल्याला बघायचा. अ रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल ऑर अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल इज ऑलवेज कॉन्स्टंट. याचं सोल्युशन घेताना आपण बघू. लेट ओ बी द सेंटर. तुम्हाला नोट्स दिल्या त्याच्यामध्ये पण म्हटलेले की लेट ओ बी सेंटर and RB radius of the circle take P and Q are 2 points such that take 2 P and Q are किंवा असं म्हणू आपण PQR. Take point P, Q and R on the circle such that length of arc PQ हे L आपण काय म्हणतो लेंथ साठी म्हणतो is radius of given circle. Radius of a given circle. Since by definition of radian angle POQ is 1 radian. Angle POQ is a 1 radian. Now arc PR बघा आता मला सांगा हा राईट अँगलचा अँगल POQ हा राईट अँगल म्हणजे हा आर्क PR हा टोटल सर्कम्फरन्स काय सर्कम्फरन्स म्हणजे काय म्हणू आपण परिघ बरोबर. हा किती असतो तुमचा 2πr असतो. मग त्याचा कितवा पार्ट घेतला आपण 1/4 पार्ट घेतला बरोबर. 1/4 पार्ट म्हणजे टर्म्स काय आली πr/2 आलं बरोबर. πr/2 आली टर्म्स. आता हीच टर्म्स आपल्याला पाहिजे. सर्कम्फरन्स जर 2πr आहे तर ही टर्म्स आपण बघू. सर्कम्फरन्स आपल्याला किती आहे नेहमीच आहे अगोदरपासून आपल्याला माहित आहे की सर्कम्फरन्स किती आहे 2πr आहे. सिन्स आर्क PR दिसते आर्क PR इज इक्वल टू 1/4 सर्कम्फरन्स and is equal to 1/4 into 2πr म्हणजे टर्म्स काय आली πr/2. आता सांगा जसा आर्क वाढतोय तसा अँगल वाढतोय प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हा अँगल त्याला आर्क किती आहे PQ. हा आर्क वाढला PR झाला अँगल काय आला म्हणजे प्रोपोर्शन कसं आहे. हा आर्क परत जर सपोज ही ते S झाला ही ते टर्म्स आपण बघितली तर काय येतं हाफ सर्कम्फरन्स येईल म्हणजे काय येणार πr येणार. जसा अँगलची टर्म्स वाढेल तसं तसे टर्म्स काय येते इथे बदलत जाते. म्हणजे काय म्हणू आपण बाय प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता मी हा थेरम वरचा ना पुसून टाकते. तुम्हाला लक्षात आलेला आहे थेरम काय येतो की रेडियन हा काय असतो कॉन्स्टंट असतो. ह्याच्या खालची स्टेप जी आहे ती आपण वर बघू. ठीक आहे. मग काय म्हणू आपण बाय प्रपोर्शनॅलिटी थेरम by proportionality theorem angle POQ upon angle POR equivalent to arc PQ upon arc PR. arc PQ upon arc PR म्हणजे length of arc PQ upon length of arc PR. आता मला सांगा that is the angle POQ is equal to arc PQ किती आहे आपला आर्क PQ किती आहे R आहे का हा R आहे अँगल सबटेंडेड झालेला किती झालेला आपला हा 1 रेडियन म्हणजे आर्क PQ ची टर्म्स काय आली R आणि आर्क PR किती आला तुमचा πr/2 ही टर्म्स आली बघा इनटू अँगल POR. आता अँगल POR हा काय हो राईट अँगल आहे
आता लक्षात घ्या, ह्या आरला हा आर काय होईल, कॅन्सल. हा 2 डिनॉमिनेटर ट्रान्सफर टू न्यूमरेटर, म्हणजे टर्म्स काय आली, 2/π इंटू 1 राईट अँगल. बरोबर, 1 राईट अँगल, 1 राईट अँगल म्हणजे सांगा इथं 2/π, आणि मग ही टर्म्स तुमची काय आली, कॉन्स्टंटच आली का. राईट अँगल काय आहे तुमचा, तसं जर सबस्टिट्यूट केलं इथं तर π/2, 2π ला π/2 कॅन्सल होईल, आन्सर किती येईल, फक्त 1 येईल. म्हणजे आपण काय म्हणू इथे, कॉन्स्टंट टर्म. पण ते झालं कॅल्क्युलेट करतो आपण, फक्त इथे काय म्हणतोय, दॅट इज द कॉन्स्टंट सिन्स द मेजरमेंट ऑफ अँगल इन अ रेडियन इज ऑलवेज कॉन्स्टंट. परत बघा आपण, लेट वी टेक द ओ बी द सेंटर अँड आर बी द रेडियस ऑफ द सर्कल. टेक पॉइंट P, Q, R on the circle such that arc length of arc PQ, हा वर्तुळ कंसाची लांबी जी आहे ही आर्क PQ ची ती किती आहे, रेडियस ऑफ अ गिवन सर्कल. सो बाय डेफिनेशन ऑफ रेडियन अँगल POQ इज अ 1 रेडियन. ठीक आहे. नाउ आर्क PR इज अ 1/4. हा आर्क PR म्हणजे काय, 1/4 कशाच्या, सर्कम्फरन्सच्या आला, 1/4 सर्कम्फरन्स. परंतु सर्कम्फरन्स किती आहे, 2πr. सो 1/4 इंटू 2πr, दॅट इज अ πr/2. ही टर्म्स आपल्याला इथे बाय प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँगल POQ अपॉन अँगल POR इक्वल टू लेंथ ऑफ आर्क PQ अपॉन लेंथ ऑफ आर्क PR. सो अँगल POQ इक्वल टू हा POR आपल्याला कुठे राईट साईडला अप्परला ट्रान्सफर करता येईल. आर्क PQ ची व्हॅल्यू काय आली, R, आणि आर्क PR ची व्हॅल्यू πr/2. ह्या आरला हा आर गेला, छेदाचा छेद अंशस्थानी घालवला, 2/π इंटू अँगल POR हा म्हणजे काय, 1 राईट अँगल, दॅट इज द कॉन्स्टंट. दस द रेडियन ऑफ अ सर्कल अँगल इज अ ऑलवेज कॉन्स्टंट.